नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी. मित्रांनो, या वर्षीची संक्रांत ही 15 जानेवारी 2024ला आलेली आहे. तर या दिवशी वार आहे सोमवार. तर सर्वप्रथम सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर या दिवशी कोणकोणती कामे आपण करावी तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर सर्वात आधी संक्रांतीच्या दिवशी घरातील सर्वांना तिळाच्या पाण्याने आंघोळ करायची आहे किंवा उटणेही तुम्ही तयार करू शकता. तर उटणे तयार करण्यासाठी तीळ बारीक करून घ्या आणि त्यामध्ये थोडंसं डाळीचं पीठ मिक्स करा, दूध टाका आणि गुलाबजलही तुम्ही टाकू शकता. तर अशा प्रकारे हे उटणं तुम्ही तयार करू शकता. तर हे उटणं थंडीपासून रक्षण व्हावं यासाठी आपण हे उटणं तयार करतो. तसेच या दिवशी स्त्रियांनी केस धुवायचे नाही. त्यानंतर या दिवशी स्त्रियांनी हिरव्या किंवा लाल बांगड्याही घालायच्या आहेत. त्यासोबतच एकतरी लाखेची बांगडीही घालायची आहे. तर तुमच्याकडे ही लाखेची बांगडी घालतात का तर नक्कीच कमेंट करून सांगा. त्याचबरोबर या दिवशी घरासमोर रांगोळीही काढावी. तर रांगोळी सकारात्मकता आणते, तसेच जी नकारात्मकता असते तर ती घराबाहेर काढण्याचं काम रांगोळी करते. तर ती शुभचिन्हापैकीच एक आहे. तर घरासमोर जर तुमच्या जागा नसेल तर तुम्ही तुळशीजवळही छोटीशी का होईना रांगोळी काढू शकता. त्यानंतर सकाळी लवकर उठून आपल्याला या दिवशी सूर्याला जलही अर्पण करायचं आहे. तर एका तांब्यामध्ये स्वच्छ पाणी घेऊन त्यामध्ये थोडेसे तीळ, एक फूल, हळद, कुंकू आणि अक्षता टाका. त्याचबरोबर थोडंसं गुळही टाका आणि हे पाणी आपल्याला सूर्याला अर्पण करायचं आहे. तर हे अर्पण करताना महिलांनी ओम गृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करत आपल्याला हे अर्घ्य सूर्याला द्यायचं आहे. आणि पुरुषांनी ओम सूर्याय नमः किंवा ओम भास्कराय नमः या मंत्राचा जप करत हे अर्घ्य अर्पण करायचं आहे सूर्याला. त्यानंतर या दिवशी तुळशीचीही पूजा करायची आहे. तर तुळशीला अर्घ्य अर्पण करायचं आहे, जल अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर तुळशीला स्पर्श न करता हळद, कुंकू आणि अक्षता अर्पण करायचे आहे. त्याचबरोबर धूपदीपही लावायचा आहे. तर त्याचबरोबर या दिवशी तुळशीची पाने अजिबात तोडायची नाहीत. तर तुळशीला या दिवशी स्पर्श करायचा नाही. तर तुळशीसोबतच इतर कोणत्याही झाडाची पाने या दिवशी तोडू नये. तसेच या दिवशी पितरांचं तर्पण करायचं असेल तर तेही तुम्ही करू शकता. तर तर्पण करण्यालाही खूप महत्त्व आहे. तर यासाठी दक्षिण दिशेला तोंड करून एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये काळे तीळ टाकून हे पाणी तुम्ही दक्षिण दिशेला तोंड करून हे पाणी अर्पण करू शकता किंवा तुळशीलाही तुम्ही पाणी देऊन तर्पण करू शकता. तर हे पाणी ओंजळीने आपल्याला तुळशीला टाकायचं आहे आणि टाकताना पितृदेवो भव असं म्हणायचं आहे. तर या दिवशी तुळशीला स्पर्श करायचा नाही. त्याचबरोबर या दिवशी तुम्ही संक्रांतीसाठी ज्या वस्तू घेतल्या आहेत म्हणजेच साडी किंवा बांगड्या नवीन घेतल्या असतील तर त्या प्रथम तुळशीजवळ आपल्याला थोडा वेळ ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्ही त्या परिधान करायच्या आहेत. त्याचबरोबर याच वेळी तीळ, गूळ, ऊस आणि हरभरा हेही तुम्ही तुळशीजवळ ठेवू शकता, तुळशीला अर्पण करू शकता. तसेच या दिवशी देवांना स्नान घालताना तीळयुक्त पाण्याचा वापर करूनच तुम्ही स्नान घालायचं आहे. त्याचबरोबर या दिवशी सुगड पूजाही केली जाते. तर ही सुगड पूजा करण्यालाही खूप महत्त्व आहे. तर ही पूजा कशी करावी तर प्रत्येक महिलांनी 5 सुगड घ्यावे. तर सर्वप्रथम एका पाटावरती लाल कपडा टाकावा आणि त्यावर तांदळाने 5 सुगड म्हणजेच 5 राशी ठेवाव्या. त्यावर मातीचे बोळके 5 बोळके हे त्या 5 तांदळाच्या राशींवरती ठेवायचे आहेत आणि त्या बोळक्यांमध्ये सर्वप्रथम थोडे तीळ टाकायचे आहे. त्याचबरोबर याच्यासमोरच परत अजून 5 तांदळाच्या 5 राशी घालायच्या आहेत. तर त्यावरती हळद कुंकू व्हायचे आहे. तसेच तुमच्याकडे जे जे साहित्य वापरतात या सुगड पूजेसाठी तर ते साहित्य तुम्ही घेऊ शकता. तर यासाठी गाजर, बोर, गूळ, ऊस, वाल आणि हिरव्या वाटाण्याच्या शेंगा तर ह्याही तुम्ही ठेवू शकता. तर तुमच्याकडे जे जे वापरतात ते तुम्ही यासाठी वापरू शकता. तर हे साहित्य प्रत्येक बोळक्यामध्ये एक या बोळक्यांमध्ये टाकायचे आहेत. तसेच तुळशीच्या राशी ज्या घातल्या आहेत, ज्या बोळक्यांच्या समोर ज्या राशी घातल्या आहेत तर त्या तुळशीच्या राशी तर त्यावरतीही आपल्याला हे एक साहित्य ठेवायचे आहे. त्याचबरोबर थोडे तीळही त्या बोळक्यांमध्ये आणि त्या तुळशीच्या राशींवरती आपल्याला टाकायचे आहे. त्याचबरोबर या तुळशीच्या या राशी ज्या घातलेल्या आहेत तर त्यांच्यासमोरच मध्यभागी 2 विड्याच्या पानावरती गणपतीची स्थापनाही आपल्याला करायची आहे. तर गणपती म्हणून एक सुपारी आपल्याला घ्यायची आहे आणि त्या सुपारीलाच गणपती म्हणून आपण त्या विड्याच्या पानावर स्थापन करायचं आहे.
तर स्थापन केल्यानंतर हळद कुंकू आणि एक फूल अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर तिळाचे लाडू किंवा चिक्की जर तुम्ही बनवली असेल तर तीही या राशींवर आपल्याला थोडी थोडी ठेवायची आहे. तसेच एक एक फुलंही या राशींवरती ठेवायचं आहे. त्याचबरोबर 2 विड्यांच्या पानावर एक खोबऱ्याची वाटी ठेवा आणि त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये एक खारीक, एक हळकुंड, एक सुपारी आणि एक बदामही ठेवायचं आहे. तर ही खोबऱ्याची वाटी 2 विड्याच्या पानांवरती गणपतीच्या डाव्या बाजूने आपल्याला ठेवायची आहे. तर अशा प्रकारे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीनेही तुम्ही ही सुगड पूजा करू शकता. त्याबरोबरच तिळासोबत कापूरही आपल्याला जाळायचा आहे. तर त्यामध्ये एका मातीच्या दिव्यामध्ये थोडेसे तांदूळ टाका आणि त्यामध्ये 2-3 कापूर टाकून त्यावरती थोडेसे तीळ टाका आणि हे प्रज्वलित करायचं आहे आणि हे तुम्ही घरभरही फिरवू शकता. त्यानंतर ही पूजा एका नवीन कापडाने संध्याकाळपर्यंत झाकून ठेवायची आहे आणि संध्याकाळी ही पूजा उचलून घ्यावी. त्यानंतर जे पहिले सुगड म्हणजे मातीचं पोळकं पहिलं जे आहे तर ते देवासमोर ठेवायचं आहे आणि दुसरं तुळशीजवळ ठेवायचं आहे. त्याचबरोबर हे सर्व तुम्ही स्वतःही खाऊ शकता किंवा गाईलाही तुम्ही खाऊ घालू शकता. म्हणजे जे साहित्य आपण गाजर, तिळाची लाडू किंवा चिक्की जे तुम्ही साहित्य वापरलं आहे तर ते तुम्ही स्वतः खाऊ शकता किंवा गाईलाही तुम्ही खाऊ घालू शकता किंवा एखाद्या गरिबालाही तुम्ही दान करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही ही सुगड पूजा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने करू शकता आणि संक्रांतीचा सण अशा प्रकारे तुम्ही साजरा करू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.